नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन। या प्रदर्शनामध्ये आपण पाहणार आहोत ट्रॅक्टर व अवजारे, आधुनिक शेती सामग्री, सुधारित बियाणे, सेंद्रिय शेती उत्पादने, पशुपालन साहित्य, कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, तसेच सरकारी योजना व माहिती। चला तर मग बघूया आपण। सुरुवातीला आपण तिकीट काउंटर विषयी माहिती घेऊया। आपल्याला समोर दिसत आहे तिकीट काउंटर, त्याच्याच बाजूला आहे सामान कक्ष। हा पहा सामान गृह, याच्यामध्ये आपल्या बॅगा ज्या आहेत 9 ते 10 किलोच्या बॅगा असतात त्याच इथे घेतल्या जातात। फ्री ऑफ कॉस्ट बॅगा इथे ठेवल्या जातात। आता तिकीट म्हटलं तर इथं पर व्यक्ती 200 रुपये इतके तिकीट आहे। तेही कॅशलेस किंवा कॅश स्वरूपात आपण तिकीट घेऊ शकतो। हे पहा, एका व्यक्तीसाठी 200 रुपये आणि 5 दिवसासाठी 400 रुपये। आता मी तिकीट घेतले आहे। तसंच किसानचा पण एक लोगो असलेला पास आहे। समोर बघू शकता, सुंदर अशा कारंजेच्या स्वरूपात इथे रचना केलेली आहे। शेतकरी मित्र, सर्वसामान्य नागरिक आपल्याला जाताना दिसत आहेत। आता इथे 2-3 दालने आहेत, एक शेतकऱ्यासाठी, व्यावसायिकासाठी। तर आता मी जो किसानचा लोगो दिलेला आहे तो घेऊन मी ID कार्ड काढणार आहे। आता ID कार्ड काढण्यासाठी इथे जवळपास 7 ते 8 दालने आहेत, छोटे छोटे दालने आहेत इथे। समोरच लिहिलेलं वेलकम टू किसान 2025। येथे आपण ID काढल्यानंतर स्कॅन करून आतमध्ये जाऊ शकतो। पाहू शकता इथे चला तर मग जाऊया आपण आता किसान प्रदर्शन पाहण्यासाठी। येथे एकूण 9 दालने आहेत। आपण बघूया आपण प्रत्येक विभागामध्ये काय काय ठेवलेले आहे शेतकऱ्यांसाठी। खूप अशी गर्दी दिसते। तर आपण आलोय 1 नंबर दालनामध्ये। आपल्याला दिसत आता छोटे छोटे स्टॉल, काही नामांकित कंपन्यांचे स्टॉल आहेत। भरपूर असे गर्दी पण दिसते आपल्याला। हे पहा, काही शेतकरी मित्र चौकशी करतायत, काही जाणून घेत आहेत बी बियाण्याविषयी। आपल्याला समोर दिसत छोटे छोटे जे पाकिट आहेत ते भाजीपाल्याचे जे बियाणे आहेत त्याचे आहेत। आता या स्टॉलमध्ये आपण बघतोय काही फ्रेश असे अंजीर ठेवलेले आहेत। त्याच्याच बाजूला सेंद्रिय गुळ आहे, काही गुळाची पावडर पण आहे आणि गुळाच्या ज्या छोट्या छोट्या वड्या आहेत त्या सुद्धा आहेत। त्याच्याच बाजूला आपल्याला दिसतोय फ्रेश असे ज्यूस। हे पहा, आणखी काही सेंद्रिय खते आपल्याला दिसत आहेत। 4 प्रकारची खते येथे बाउलमध्ये ठेवलेले आहेत।
खूप परिपूर्ण निंबोळी पावडर, समृद्धी पेंड मिश्रण, हे असे 4 प्रकारचे खतं आहेत. त्याच्याच खाली आपल्याला गोण्या भरून दिसत आहेत भरलेल्या. हे बघा, हा जो स्टॉल आहे हा पुस्तकांचा स्टॉल आहे. हा गोदावरी पब्लिकेशन नाशिक यांनी ठेवलेला आहे. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे पुस्तकं इथे ठेवलेले आहेत. थोडक्यात फळे कशी लागवड करावी, जमीन मोजणी असेल, सातबारा असेल, बाकी वगैरे तुम्ही बघू शकता. इथे शेळीपालन आहे, शेतीचे फायदे आहेत, बाकी कलिंगड, पेरू, पपई, वांगी, हे जे फळे आहेत, फळांची लागवड कशी करावी, संगोपन कसे करावे, याच्याबद्दल ही माहितीची देणारी पुस्तकं ठेवलेली आहेत. आता हा बिजो असतो, ह्याच्यामध्ये काही देशी फळे आपल्याला भाजीपाला आपल्याला बघायला भेटतोय. समोरचे दिसतात आपल्याला बघा, भोपळा असेल, मका आहे. त्याच्याच खाली आपल्याला दिसत आहेत आपल्याला हे गावरान हळद आहे, हे तांदूळ, गहू, हे सर्व देशी बियाणे आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि हा जो स्टॉल आहे हा गांडूळ खताचा स्टॉल आहे. गांडूळाला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतो, कारण हा गांडूळ जमीन भुसभुशीत करतो. पुढचा स्टॉल आपण बघतोय आता. ह्याच्यामध्ये हे काही झाडाचे गम आहेत. येथे बघू शकता आपण देशी बियाणे ठेवलेले आहेत. आता ही नर्सरी स्टॉल आहे. इथे वेगवेगळी रोपे विक्रीसाठी ठेवलेले आहेत. तेव्हा दिसतो आपला सोनचाफा, काही वेलचीचे पण झाड आहेत, काही अंजीरचे आहेत. जायफळ हे 350, 200, 250 लहान मोठ्या साईज प्रमाणे विक्रीला ठेवलेले आहेत. हा 2 नंबर सेक्शन आहे, तो वाटिका. आता आपल्या समोर गावरान पद्धतीचे सर्व भाजीपाला दिसत आहेत. आता हा एक सेल्फी पॉइंट, इथं जो एक ट्रे आहे त्यामध्ये कांदे ठेवलेले आहेत एकसारखे. त्याच्यामुळे त्याच्यासमोर थांबून आपण सेल्फी काढू शकतो. हे बघ, सगळे गावरान ठेवलेले आहेत फळे, भाजीपाले. इथे लसूण दिसतोय, मका आहे, भोपळा आहे. इथं हा जो स्टॉल आहे हा नर्सरीचा स्टॉल आहे. येथे आपल्याला काही स्कंद दिसत आहेत, काही ब्रह्मकमळचे स्कंद आहेत, काही शोची झाडे आहेत, काही सुगंधी फुलं आहेत. येथे आपल्याला विक्रीसाठी देताना दिसत आहेत. ही सर्व झाडे कुंडीमध्ये लावू शकतो आपण. बघा, ब्रह्मकमळाची काही चित्र आहेत तिथे.
जर तुम्ही पायी चालून थकला असाल तर या छोट्या छोट्या गाड्या आपल्याला ने-आण करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. ह्या सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आता मी सुद्धा या गाडीत बसलो आहे. आता आपण बघू शकता हा BKT कंपनीचे टायर आहेत जे ट्रॅक्टरसाठी वापरले जातात. खूप मोठे टायर दिसत आहेत आपल्याला. आणि या ज्या मशनी आहेत या पंजाबवरून आणलेल्या आहेत. काही मळवणे असतील, खुरपणे असेल त्यासाठी हे वापरले जातात. इथे आपल्याला काही सोलर कंपन्या दिसत आहेत. ही GK एनर्जी नावाची कंपनी आहे. या कंपनीने खूप साऱ्या सवलती येते शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत. बघू शकता पूर्ण अशी माहिती व्यवस्थित लिहिलेली त्यांनी. आता 7वाचे दालन आहे, हरित दालन आहे. बघूया आपण. इथे सुद्धा छोटे छोटे स्टॉल दिसत आहेत. तर या दालनामध्ये आपल्याला आधुनिक पद्धतीचे दूध काढण्याची मशीन हे पहा आपल्याला दिसते इथे. ती शेतकऱ्यासाठी खूपच अशी उपयुक्त आहे. या मशीनमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो, तसेच प्राण्यांनाही इजा होत नाही आणि कमी वेळात दूध निघते. आता ही पहा तेल काढण्याची मशीन. यामध्ये आपण तीळ असेल, शेंगदाणा असेल, सूर्यफूल असेल, हे बघा काही मिनिटातच तेल काढू शकतो. आपण बघतोय आता भारतातील नंबर 1 ड्रायर मशीन. समोरच्या आपल्याला दिसत आहेत छोटे छोटे बॉटल आहेत. या बॉटलमध्ये कांदा असेल, बटाटा असेल, काही कडधान्य आहेत हे ड्राय करून ठेवलेले आहेत. या बाजूलाच आपल्याला एक हे आहे गीर गाईचे साजूक तूप. एकेकाळी गीर गाय भारतात खूप प्रमाणात होत्या. आज त्या विदेशात आपल्याला दिसत आहेत. जास्त करून स्वित्झर्लंडमध्ये आपल्या गीर गाई गेलेल्या आहेत. ह्या गीर गाईचे तूप 1800 रुपये किलो पर KG विक्रीस मिळते. आठ नंबरचे जे दालन आहे ते उद्योग, क्रीडा, गृह या 3 साधनांचे आहे. आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर छोटे छोटे स्टॉल बघायला मिळतील. समोरचा जो स्टॉल आहे तो आहे पेस्ट कंट्रोल. त्यामध्ये
असेल, वेगवेगळ्या प्रकारची औषधं आपल्याला मिळतील इथे. त्याच्याच बाजूला आहे हर्बल ब्रँड नावाचे स्टॉल. इथे सुद्धा काही हर्बल प्रोडक्ट आहेत. आहे ड्रोन. आपण बघतोय हा आधुनिक पद्धतीचा ड्रोन आहे. या ड्रोनच्या माध्यमातून आपण औषध फवारणी करू शकतो. आता आपल्याला दिसत आहेत आकाश कंदील जे सौर ऊर्जेवर चालू पाण्यात ओल्या जागेत कुठलं सोल्युशन एक काम करत नाही. हे डायरेक्ट चालू पाण्यात ओल्या जागेत काम करते. याला असं गरम करायचं, गरम करून डायरेक्ट लावायचं. लिकेज बंद, परमनंटली बॅग. टंकी खाली करायचं कामच नाही. काय तुम्हाला हँगर लावायचा, फोटो लावायचा, फ्रेम लावायचा, भिंतीला गेला करायचं काम नाही. गरम करायचं, बॅकसाईड लावायचं, चिटकवायचं, नंतर पूर्ण वेट घेते. 100 रुपये. 100ला पॅकेट आहे, पॅकेटमध्ये 2 आहे. दगडाला दगड आहे, लाकडाला लाकूड आहे, लोखंडाला लोखंड आहे, स्टीलला स्टील आहे, मार्बलला मार्बल आहे. कशाला पण काही चिटकवत आहे. ते 100ला पॅकेट आहे, पॅकेटमध्ये 2 आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यामधला नंबर दिलेला आहे, कॉल करून तुम्ही विचारू शकता. थोडा बोला, नंतर बॅकसाईडला लावायचं, चिटकवायचं, नंतर पूर्ण वेट घेते. दगड आहे, लाकूड आहे, लोखंड आहे, स्टील आहे, स्टाईल आहे, मार्बल आहे, कशाला पण चालते. 100ला पॅकेट आहे, पॅकेटमध्ये 2 आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये नंबर दिलेला आहे, कॉल करून. इथे आपण बघू शकता बोटाचे सोल आहेत. या सोल पासून आपल्या पायाची वेदना कमी होते. बघा सिलिकॉन काही रबर सोल आहेत. आणि आपण बघतो हा ड्रोन जो शेतीसाठी खूपच उपयुक्त आहे. जो कीटकनाशके फवारण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर बघतात आपण वेगवेगळ्या साईजचे रबर किंवा क्वालिटीचे रबर. तर काही पाईपलाईन वगैरे लिकेज होणे म्हणून काही इथे सेलोटेप ठेवलेले आहेत. बघा जवळजवळ 10 ते 15 कलरचे रबर आहेत किंवा क्वालिटीचे रबर आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये. खूपच टिकाऊ असे रबर आहेत. 9 नंबर जो हा दालन आहे हा ऑटो दालन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंपनीच्या आपल्याला गाड्या पाहायला मिळतील. ठीक आहे करा सर. ओके बाय बाय बाय. एक दो आएगा वो पसंद ये इसी का है क्या? हा बी विभाग आहे. ए आणि बी असे 2 विभाग केलेले आहे. याच्यामध्येच 4 नंबर दालन आहे जे प्लास्टिक कल्चर आणि संरक्षण शेती ह्याच्यावर आधारित हे दालन आहे. बघू शकता छोटे छोटे इथे सुद्धा स्टॉल आहेत. काही प्लास्टिक पिशवी जे पाणी भरून शेतीसाठी
पाहिजे तेव्हा आपण त्याचा वापर करू शकतो. इथे आपल्याला फळांचा स्टॉल दिसतोय. याच्यामध्ये सर्व फळं फ्रेश स्वरूपात मिळतात किंवा त्यांचा ज्यूस इथे मिळतो आपल्याला. बघा, मँगो असेल, चिक्कू असेल, द्राक्ष असेल. आता मी सुद्धा आता पायनॅपल ज्यूस घेतलाय. खूपच फ्रेश असा ज्यूस मला वाटला. तसे त्याच्या बाजूला पण आपल्याला काही स्टॉल आहेत दिसत आहेत. आपण बघू शकता किर्लोस्कर ब्रदरचे हे पंप आहेत जे शेतीसाठी खूपच उपयुक्त आहेत. ह्याच्यामध्ये साधे पंप आणि सबमर्सिबल पंप या 2 टाईपमधून पंप आहेत. 0.5 HP पासून ते 5 HP पर्यंतचे पंप आहेत. बघा आपल्याला दिसत आहेत. 5 नंबरचे झालं नाही. पाणी व्यवस्थापन किंवा वॉटर मॅनेजमेंट हे झालं नाही. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. तर आपल्याला जे विहीर असेल, तळे असतील, नदी असेल, नाल्या असतील, याच्यावरून जे पाणी आणण्यासाठी जे पंप लागतात ते सर्व पंप या दालनामध्ये आहेत. सर्व नामांकित कंपनीचे पंप इथे आपल्याला बघायला मिळतील. समोर दिसते आपल्याला KHB पंप. याच्यामध्ये साधे पंप, सबमर्सिबल पंप या 2 टाईपमध्ये पंप आहेत. बघा, ओसवाल कंपनी आहे, त्यानंतर फाल्गुन आहे, अजंता आहे. आपल्या पुढे आपल्या कंपन्या दिसतीलच. आपल्याला दिसत आहेत समोर छोटे छोटे पाईप वेगवेगळ्या साईजचे कलरमधून. किती उपयुक्त असे पाईप आहेत. याच्यामध्ये नायलॉन असेल, PVC असेल, HDPE असेल, वेगवेगळ्या मटेरियलमधून हे पाईप बनवलेले आहेत. खूपच असे प्रोफेसर आहेत. थँक्यू. ओके, आता 6 नंबरची झालं नाही. साधने व उपकरणे आहेत ती शेतकरी मित्रासाठी जे आपल्याला उपयुक्त असे अवजार इथे मिळतील. आपल्या समोर हा छोटासा स्टॉल दिसतोय. त्याच्यामध्ये सर्व उपयुक्त असे अवजारे आहेत. आता आपण पाहतोय वेलकम टू बळीराजा ब्लोअर बारामती, जे कीटकनाशकासाठी त्याने छोटे छोटे टँकर तयार केलेले आहेत. खूपच सुंदर असे टँकर तयार केलेले आहेत. दिसते सर्व ठिकाणी आपल्याला नोझल दिसत आहेत. त्यातून कीटकनाशक फवारले जातात. आपण बघतोय पृथ्वी त्याच्यावरती एक माशी दिसते. ही राणी माशी आहे. त्याच्या बाजूला छोट्या छोट्या ह्या माश्या दिसत आहेत. बाजूला आहे सुंदर अशी सूर्यफुलाची शेती. तर सूर्यफुलाच्या पिकामध्ये किती अंतर असावं किंवा 2 ड्रॉपामध्ये किती अंतर असावं सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. सुंदर अशी रचना केलेली आहे. आणि हे मध आहे, तुळशी फ्लेवरमधून मध ठेवलेलं आहे. प्रत्येक ग्राहकाला
चव चाकण्यासाठी थोडे थोडे चमच्यामधून देत आहेत. आता हे बसवंत हनी बी फेस्टिवल बसवंत कंपनीचे हे मध आहे स्वतःचे उत्पादन. यात त्यांनी ही छोटी बॉटल आहे, हिच्यापेक्षा पण एक मोठी आहे, एक 130 आणि एक 350. जर आपल्याला भूक लागली असेल तर आपण नाश्ता करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रापर्यंत पाठवा. थँक्यू, धन्यवाद.